हाती हात निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले. श्रोतेहो नमस्कार. सहवासाची सोनं पाऊले या कार्यक्रमात मी मुक्ता बोझावार आपलं हार्दिक स्वागत करते. सहजीवन एक आनंददायी प्रवास दोघांचा मिळून. खरे तर या मोठ्या प्रवासामध्ये अनेक आठवणी असतात, अनेक सुंदर असे प्रसंग असतात जे पुन्हा एकदा जर कोणी आपल्याला आठवायला लावलं, मागचा काळ पुन्हा एकदा आपल्या डोळ्यापुढे आणायला लावला, तर यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही अशाच दाम्पत्याची मुलाखत घेतो आहोत ज्यांनी फार मोठा काळ म्हणजे जवळपास 4 ते 5 दशकं एकमेकांच्या सहवासात घालवली आहेत. या सुंदर अशा प्रवासात अनेक आठवणींना त्यांनी गुंफलंय आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमचा हा कार्यक्रम. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे चंद्रपुरातील ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक आणि तबला वादक श्री मोरेश्वर मडावी आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ लक्ष्मी मडावी यांना. आपणा दोघांचंही स्टुडिओत मी मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. सर, सहजीवनाविषयी आपण बोलणार आहोत, तर या सहजीवनाची सुरुवात नेमकी कुठे आणि केव्हा झाली? आमचं लग्न आणि जी सहजीवनाची सुरुवात हा हा हे आमच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली. अर्थात आमचं लग्न हे आम्ही स्वतः पाहून जोडलेलं नाहीये. अच्छा. हे आमच्या आईवडिलांनीच परस्पर ठरवलं. अच्छा. कारण तो काळच तसा हा, होता. हा, हा. त्यामुळे आमच्या पसंती नापसंतीची इतकी गरज प्रश्नच नव्हती. नव्हता. बरोबर. हा. आमचे लग्न 19 मे 1986 साली झाले. आमची पहिली भेट म्हणजे लग्न बंधनात अडकण्याचीच भेट ठरली. अच्छा. म्हणजे त्या पहिल्या भेटीतच आमचा साखरपुडा झाला. वा 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 वा. आणि विशेष म्हणजे माझं महाराष्ट्र म्हणजे मी महाराष्ट्रात राहायचं आणि ही आंध्र प्रदेश. अच्छा. अर्थात असं गावापासून आमची सासूरवाडी फार अशी लांब नाही आहे. 9 किलोमीटर. म्हणजे माझे वडील नोकरीला पाटणला होते. पाटणवरून समोर गेले की पैंगंगा नदी लागायची. त्यानंतर असं जैनत म्हणून माझी सासूरवाडी. म्हणजे गावावरून फक्त 9 किलोमीटर. परंतु माझं हे महाराष्ट्र आणि ते आंध्र प्रदेश तो एरिया आहे. त्या एरियामध्ये जनरली सोयरी अशाच व्हायच्या. म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र. तर आईवडिलांना ते बरं वाटलं, तिच्या आईवडिलांना बरं वाटलं आणि त्यामुळे त्यांनी ते परस्पर ठरवलं. आणि आम्ही तो काळच असा होता का आईवडिलांच्या आज्ञेच्या बाहेर आम्ही जातच नव्हतो. आणि त्यानुसार म्हणजे आमचं लग्न पार पडलं. म्हणजे आपलं लग्न हे केवळ 2 कुटुंबांचं मिलन नव्हतं, तर 2 राज्यांचं सुद्धा मिलन होतं असं आपल्याला. हे आपण अभिमानाने सांगू शकतो. कारण 2 आपली विभिन्न जरी राज्य असले, संस्कृती जरी वेगळी असली, तरी पण हा लग्न असा विषय आहे की या लग्नाच्या विषयाने दोन्ही राज्यांचे आणि दोन्ही राज्यातल्या लोकांचे हे मन असं जुळून गेले आणि फार प्रेमाने आणि श्रद्धेनं आम्ही आजपर्यंत हा प्रवास आता सुखकर केलेला आहे. वा वा. आपल्याला काय सांगता येईल मॅडम याविषयी? कसे दिवस होते ते? मला वाटतं भाषा सुद्धा वेगळी होती का तुम्हा दोघांची? हो, भाषा वेगळी होती. माझं शिक्षण तेलुगूमध्ये झालं, त्यांचं मराठीत. मला मराठी तेवढं काही कळायचं नाही. पण मराठी थोडीशी घरी थोडीशी बोलायची. पण तेवढं थोडंसं यायचं. पण नंतर यांनी शिकवलं मला. तो लग्न म्हणजे केवळ 2 व्यक्ती एकत्र येत नाही, तर त्यांची संस्कृती एकत्र येते, कुटुंब एकत्र येतं आणि विचारांची देवाणघेवाण होते. तर इथे भाषेची सुद्धा देवाणघेवाण तुम्ही केली. आम्ही 1 महिना बोललो सुद्धा नाही. बरोबर. म्हणजे भाषेची अडचण तेव्हा मुख्य असावी. नव्हता बोलण्याचा. संवादाला जे माध्यम आपलं असतं ते भाषा हेच असतं. आणि ती जर अडचण असली तर आणखीही समजून घेण्यामध्ये मला वाटतं बरेचसे अडथळे येतात बोलण्यामध्ये किंवा एकमेकांची भाषा समजून घेण्यामध्ये. तेव्हा असे गमतीशीर प्रसंग झाले आहेत. आता तो जो परिसर होता त्यामध्ये जसं आपलं मराठीत आपण व्याकरण गृहीत धरून आपण मराठी भाषा बोलतो. पण तिथं तो तसा प्रकार नाही. ते मराठीच बोलायचे. परंतु जसं आपण
तुम्ही, अहो, जाहो, काहो अशी भाषा वापरतो. आदर. तिथं तसं नव्हतं. हा, तू आला का, तू गेला का, इव्हन नवरा जरी असेल तरी तीच भाषा होती. कारण त्याचं त्यांना ग्रामरचं असं काही समजतच नव्हतं. हा, तू आला का, गेला का, तू जेवला का, असं भाषा जरी थोडीशी वेगळी असली म्हणजे खेडवळ, पण तरी पण ते तशाच प्रकारचं व्हायचं. तर सुरुवातीला तसंच माझ्यासोबत व्हायचं, पण ते मला ती जाणीव होती, त्या सगळ्या गोष्टी जाणीव होती. आणि आईवडिलांनी मला आधी सगळं समजून सांगितलं की बाबा भाषेचा असा फरक पडू शकतो, त्यात विशेष काय असं करायचं नाही. सुरुवातीला मला काय ते थोडंसं अवघडल्यासारखं वाटायचं, बरोबर आहे. तर ती तशी एकेरी काही शब्दांनी बोलायची मला, तिला तिचं काही माहितच नव्हतं ना, का असं तर तुम्ही म्हणावं लागते बा असं करावं तसं, असं काही नव्हतं ते. पण कालांतरानं ती शिकून गेली ते भाषा सगळं. आणि म्हणजे मुख्य प्रवाहात आम्ही आलो. काय असं आम्हाला भाषेचा आणि बाकीचा असा प्रॉब्लेम असा काहीच झाला नाही. उलट मला काही काही गोष्टी तिथल्या फार चांगल्या वाटल्या, कारण फार प्रेमळ व्यक्ती मला मिळाले, सासूरकडली मंडळी. आणि त्यांनी एक महाराष्ट्राचं जावी म्हणून त्यांनी मला फार डोक्यावर घेतलं. आणि गावात गेली की अशी पूर्ण मला माझी म्हणजे कसं गावचा जावी बाप असं म्हणून त्यांनी मला ट्रीटमेंट केली. आणि फार आनंदाचे क्षण गेले ते त्यावेळेचे. नाही. आणि मग तुम्हाला सासरी ऍडजस्ट होताना काही अडचणी आल्या का? नाही, अडचणी काही नाही आल्या. समजून घेत होते. अडचणी वगैरे काही आलं नाही. आणि मग चंद्रपुरात केव्हा आलात तुम्ही? मी आता मी माझं जन्मगाव हे मोठा पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. माझं शिक्षण उमरी गाडगे महाराजांची शाळा त्या ठिकाणी झालं. त्यानंतर यवतमाळला माझं कॉलेजचं शिक्षण झालं, टेक्निकल शिक्षण झालं. आणि त्यानंतर मी 1982 मी चंद्रपूरला आलो. त्यावेळेस तो काळ होता की तुम्हाला एम्प्लॉय कार्ड काढली की लगेच नोकरी लागायची. त्यामुळे मला लगेच नोकरी लागली. आणि मी तर आधी मी कोल माइन्सला जॉईन झालो. 2 वर्ष तिथं मी नोकरी केली दुर्गापूर ओपन कास्टला. त्यानंतर मला MSCBचा कॉल आणि तिथं माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं नंतर मी तिकडली नोकरी सोडली आणि मी तर MSCBला असं जॉईन झालो. माझ्या परिवारामध्ये माझ्या 3 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ. त्या 3 बहिणी शिक्षिका होत्या, 2 सेवानिवृत्त झाल्या आणि एक आता कार्यरत आहे. भाऊ MSCBलाच जेई होता. आणि माझे 3 मुलं, 2 मुली माझ्या डॉक्टर आहेत आणि मुलगा त्याने पुण्यावरून इंजिनिअरिंग केलं आणि त्याची इच्छा अमेरिकेला जायची होती, तर त्याने तिथे MS केलं आणि PhD केली. आणि आता तो सध्या तिथं कार्यरत आहे. हो. तर असा एकंदरीत आमचा परिवाराचा असा. मॅडम, तुमच्या परिवारामध्ये तिकडे कोण कोण होतं? माझे आई वडील, माझी आजोबा, माझे वडील तेलंगणा येथे आदिलाबाद येथे वार्डन म्हणून होते. आई गृहिणी. आम्ही 5 भावंड. मी सगळ्यात मोठी, 4 लहान भाऊ. आदिलाबाद येथे शासकीय कॉलेजला प्रिन्सिपल आहे. बाकी बहिणी गृहिणी आहे. सगळे महाराष्ट्रात. सगळ्या गोष्टींसाठी इथे स्वातंत्र्यही आहे, विचारांना मान्यता आहे, कुठल्याही दुसऱ्या संस्कृतीला स्वीकारणारी सुद्धा आहे महाराष्ट्रातली. तुम्ही तर वेगवेगळ्या राज्यांमधले होते, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा फार वेगळ्या असतात. तर अशी काही मग तडजोड तुम्हाला करावी लागली का? काही खास गोष्टी वगैरे अशी काही करावं नाही लागेल, म्हणजे बाकी सगळं सारखंच होतं. मी व्हेजिटेरियन थोडक्यात सांगतो आणि हे नॉन व्हेजिटेरियन, बरोबर आहे. म्हणजे असं तो कॉम्बिनेशन होतं. पण जेव्हा तिची डिमांड असते तेव्हा मी तिला आणून देतो. आणि त्याच्यामुळे आमच्या तसा काही तो प्रॉब्लेम झाला आणि मला त्याचा काही विशेष काही वाटतही नाही, कारण जो त्याचा प्रश्न आहे. आता मला आधीपासून सवयच नाही, त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडलो नाही. आणि तुला आवड आहे. घरी सगळेच खाणारी होते, फक्त हेच नाही. तुमची ती आवड मात्र जपली. नाही. नोकरी व्यतिरिक्त मग आपले छंद काय आहेत? मला संगीताचा, भजनाचा आणि शिक्षणाचा, ह्या 3 गोष्टीचा म्हणजे मला आधीपासूनच ती आवड खूप होती. तर नोकरी करत असताना माझे भजनाचे कार्यक्रम हे वारंवार व्हायचे. आणि हे करता 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 मला संगीताची अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यावेळेस आता भजन करताना म्हणजे आपले साधे भजन असं म्हणायचं. परंतु ही जी मानसिकता तयार झाली संगीताबद्दल, तेव्हा असं मला वाटलं की आपण काही शास्त्रीय संगीत शिकायला पाहिजे. मला तबल्याचा थोडा जास्त छंद होता. तर अनायशे इथं चंद्रपूरला श्री मनमोहन कुंभारे माझे गुरुबंधू, कोल्हापूरचे उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे ते शिष्य होते. तर त्यांच्या माध्यमातून मला त्यांच्याकडे जाण्याचा योग आला, बाबासाहेब मिरजकरांकडे. आणि नंतर कालांतराने मग त्यांचं मी शिष्यत्व पत्करलं. आणि इथून मग जवळपास मी 9 वर्ष इथून येणं जाणं केलं. गुरुकुल माध्यमातून मी विद्या घेतली. आणि गाण्याचे शिक्षण मी वरोरा इथले आपले मत्ते गुरुजी यांच्याकडनं मी पूर्ण अलंकारपर्यंत त्यांच्याकडनं हे गाण्याचं शिक्षण घेतलं. उच्च जे मार्गदर्शन ते जळगाव युनिव्हर्सिटी, आताची बहिणाबाई युनिव्हर्सिटी, संजय पत्की सर यांच्याकडून मला मार्गदर्शन लाभलं.
असा एकंदरीत माझा हा संगीताचा प्रवास झाला. आणि हे करता करता म्हणजे गुरुकुल माध्यमात शिकल्यामुळं मला बराचसा भाग हा लवकरच म्हणजे समजला संगीतातला. त्यामुळे मग मी गायनामध्ये विशारद केलं, वा. हार्मोनियम मध्ये विशारद केलं, तबल्यामध्ये विशारद केलं, छान, आणि तबला MA युनिव्हर्सिटी आणि गायन MA. तर ह्या सगळ्या विषयामध्ये मी हे मास्टर डिग्री केली. आणि विशेष म्हणजे मला युनिव्हर्सिटीचं गायनामध्ये गोल्ड मेडल वा, मिळालं. वा. हे खरोखर मला माझ्या जीवनाची फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. छान छान. मॅडम, तुम्हाला या गोष्टीची आवड आहे का? आहे. सर तर संगीतामध्ये रमणारे होते, मग तुम्ही त्यांची सोबत कशी केली? मला पण आवडत होतं संगीत, पण कधी हार्मोनियम घेऊन बसायची त्यांच्यासोबत, वा. तबला वाजवायचे. हा हा. मग तशी आवड मला निर्माण झाली. छान छान. म्हणजे आधी होती की लग्नानंतर ही आवड नाही, झाली? आधीच होती मला आवड तशी गाणी ऐकण्याची. असं हार्मोनियम वगैरे मला वाजवता येत नव्हतं, पण आवड होती गाणी ऐकण्याची. तर मग यांच्यासोबत आल्यानंतर मग आता यांनी तबला गायन सगळं, तर मग मला जास्त घरात सदैव संगीताचं वातावरण असल्यामुळे मग तुम्हाला सुद्धा रुची निर्माण झाली आणि तुम्ही पण शिकलात त्या. मग गाणं वगैरे गाता का? गाते ना. आवडेल आमच्या रसिकांना 2 ओळी जर आपण गुणगुणलात. तुझा जीव प्रिय तुझ जैसा, तसा इतरास नाही का, तसा इतरास नाही का. वा वा, छान. संगीताची गोष्ट सर निघालीच आहेत आणि नाही, आपण हे- तर तिन्ही खरं तर तबला, हार्मोनियम आणि गायन या तिन्ही याच्यात गुरुवारी आहात. तुमच्याकडनंही 2 ओळी आम्हाला ऐकायला फार आवडतील. मी आणि माझा संपूर्ण परिवार हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेचा आम्ही आधीपासून अभ्यास करतो. सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना सद्बुद्धी राहावी आणि जगावर परमेश्वराची कृपा राहावी, सर्वांकडे सद्बुद्धी असावी, त्या दृष्टीने आम्ही नेहमी ध्यान आणि प्रार्थना हे आम्ही करत असतो. ऊर्जानगरला असताना मी जवळपास 2 वेळा गुरुदेव सामंताचा अध्यक्ष होतो आणि आजही घरी सामुदायिक प्रार्थना नियमित चालू असते. ह्या विचारातूनच आमची जीवनाची जडणघडण अशी होत गेली आहे. त्यामुळे कुठेतरी वाटते की हा आध्यात्मिक विचाराचा वारसा आहे, हाच कुठेतरी आमच्या जीवनाला पूर्णत्व देण्यास कुठेतरी ह्याचा हातभार लागलेला आहे असं मला वाटते. म्हणजे वैयक्तिक मत आहे ऍक्च्युली हे. तर महाराजांचे भजन मी नेहमीच म्हणायचे आणि मला असंख्य भजन असं वाट आहेत, परंतु पुढे पुढे मला क्लासिकलच्या छंदाला थोडा जास्त लागल्यामुळे मग मी क्लासिकलकडे जास्त वळलो आणि माझे याचे बरेचसे असे कार्यक्रम होतात. आणि विशेष म्हणजे आता जे प्रचलित गायन प्रकार आहे, जसं विलंबित ख्याल गायन किंवा एकतालामध्ये, त्रितालामध्ये किंवा जे प्रचलित आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हावं आणि जे सुप्त जे झालेलं जे काय असं किंवा अप्रचलित जे संगीत आहे का जे आपल्याला ऐकायला मिळत नाही ते लोकांपर्यंत पोहोचावं, हा माझा प्रामुख्याने असा उद्देश आहे. संगीत ही साऱ्यांनाच भावणारी गोष्ट आणि सोबत करणारी मुळात म्हणजे आणि मनामनाला रिझवणारी गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात की तुमची मुलं सुद्धा संगीतात पारंगत झाली आहेत. तिन्ही मुलं माझी विशारद आहेत, संगीत विशारद आहे. छोटी मुलगी तबला विशारद आणि गायन विशारद आहे, मोठी मुलगी हार्मोनियम विशारद आणि गायन विशारद आहे आणि मुलगा तबल्यामध्ये विशारद आहे. म्हणजे माझं पूर्ण कुटुंब हे संगीतमय आहे. म्हणजे केवळ तुम्ही नाही शिकलात, तुम्ही कुटुंबाला शिकवलं. आणि ही इतकी सुंदर खरं तर शिदोरी म्हणूया आपण तुम्ही मुलांना दिलेली आहेत. तुम्हाला दोघांनाही फिरण्याची आवड आहे का? कुठे कुठे फिरायला वगैरे गेला? म्हणजे फिरण्याचं म्हणजे जसं आता मला MSCB ला असताना LTC मिळायची. आमचं पूर्ण कुटुंब आम्ही तिरुपतीला गेलो. वैष्णोदेवी, आग्रा, दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर अशा ठिकाणी जाण्याचा योग आला. भारतामध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरलो आणि रिटायरमेंटच्या 1 वर्ष आधी आम्ही अंदमान निकोबारला जाऊन आलो. पण त्यानंतरचे जे आमचे जे टूर्स झाले ते सगळे फॉरेन टूर्स झाले. जसं आता 2025 ला मुलगा इंडियात आला होता तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला सिंगापूरला आणि मलेशियाला घेऊन गेलं. खूप फिरलो आम्ही, 7-8 दिवस फिरलो. आणि आता 2026 ला नोव्हेंबरमध्ये आम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. म्हणजे मस्त फिरलो. तर ती सुद्धा हौस काही आम्ही पूर्ण केली आणि काही मुलांनी पूर्ण केली. छान छान छान. देशभ्रमण म्हणू, देशाटन करणं म्हणू, यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि मुळात आपण एकमेकांच्या जवळ येतो. घरातलं वास्तव्य किंवा घरातला सहवास हा वेगळा असतो, पण जेव्हा जग फिरायला आपण जेव्हा जातो ती संस्कृती दोघं मिळून जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप काही त्यातनं सुद्धा शिकण्यासारखं असतं आणि ते आपल्या सहजीवनाला हातभार लावणारच असं ठरतं.
अशाही काही गोष्टी नक्कीच संसारात असतात ज्या एकमेकांच्या पटत नाही, तर अशा कुठल्या आहेत का? नाही नाही, मग असं जुळून घेतलं हा. की त्यामुळे तिथून काही प्रश्न उद्भवतील बा असं काही असं आम्हाला वाटलं नाही. आणि आमचा पिंडच संगीताचा असल्यामुळे बाकी गोष्टीकडे लक्ष द्यायला आम्हाला तसा वेळही मिळाला नाही आणि आजही मिळत नाही. आणि आधीच्या पिढ्यांना तक्रार नावाची गोष्टच नव्हती. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वतःला सामावून घेता आलंच पाहिजे ही शिकवण होती. बिलकुल. घराघरातनं ती दिल्या जायची. आणि म्हणूनच मला वाटतं सहजीवनाचा हा एवढा लांबवरचा प्रवास इतका छान झालाय तुमचा. सुंदर सुंदर. आणि तुमच्या दोघांच्याही सहजीवनातला सगळ्यात आनंदी असा क्षण कुठला वाटतो तुम्हाला, जर मागे वळून बघितलं तुम्ही? दोघांच्या आयुष्यातला वेगळा वेगळा असू शकतो. नाही नाही, आता आमचा दोघांच्या आयुष्यातला म्हणजे जो सर्वात आनंदाचा क्षण होता जेव्हा आम्हाला पहिली मुलगी झाली. आयुष्याचा सगळ्यात मोठा तो आनंद होता. बाकी आनंद आले आणि आताही आनंद येत आहे, पण तो फार मोठा आनंद होता. हो. मुलांना वळण लावणं किंवा मुलांचं संगोपन करणं यामध्ये घरात न असताना कुणाचं लक्ष जास्त राहत होतं अभ्यास करण्यात म्हणूया आपण? नाही, मी आता म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो मॅडम, कारण मी तबला या विषयाचा मी गुरुकुल पद्धतीने गंडा बांधला होता आणि मी उस्ताद बाबासाहेब मिरजकर कोल्हापूर या ठिकाणी जवळपास वर्षातून मी 4 ते 5 वेळा जायचं आणि तिथे जवळपास 10 ते 15 दिवस मी राहायचं. तर त्यावेळेस जी कसरत होती ती माझ्या मिसेसचीच होती. आणि तिने त्यात तो जो संघर्षाचा जो पिरियड होता, जो 9-10 वर्षाचा, तो तिने अत्यंत चांगल्या प्रकारे आणि थोडाफार त्याग करून तर तिने तो सांभाळला आणि मुलांना योग्य वळण देऊन तिने त्यांना योग्य मार्गाला लावलंय. हे निश्चितच मला माझ्या जीवनाचे अचिव्हमेंट, फार मोठी अचिव्हमेंट वाटते. कारण मी तसं आहे, मी माझी ड्युटी झाली की मी बाहेर भजनाला किंवा काहीतरी मी बाहेरच जायचं. कारण त्याला ते इलाज नव्हता, कारण ती मानसिकताच तशी होती का मला बाहेर जायचंच. कोणी ना कोणी, अरे मोरेश्वर आज भजन इथं आहे, कोणी याचं इथं भजन आहे, इथं असं करा. त्याच्यामुळे मला नेहमीच असं साथसंगतीला जायचं, जावंच लागायचं. पण अर्धांगिनीनं माझ्या निश्चितपणे ही जबाबदारी फार जबाबदारीने आणि चांगली पार पडली आणि आज मुलं फार चांगल्या याच्यावर आहेत. हे आम्हाला खरोखर जीवनाची आम्हाला फार मोठी अचिव्हमेंट वाटते. हीच यथार्थता असे सहजीवनाची म्हणतो. आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं हाही मोठेपणा खरं तर पाहिजे. केवळ सहजीवन हा कुठल्या एका गोष्टीचा भाग नाहीये. संसाराची चाकं 2 आहेत उगीच आपण केवळ वाक्यामध्ये म्हणत नाही. ती दोन्ही जेव्हा आपापली जबाबदारी फार छान पार पाडतात तेव्हा एका संसाराला वळण लागतं, ते मोठं होतं आणि तो आनंददायी असा प्रवास होतो. आणि असे आनंदी प्रसंग तर आपल्या आयुष्यात येतात, पण बऱ्याचदा असं होतं की फार कठीण काळाला किंवा संघर्ष करावा लागला, अशा वेळी सुद्धा मग एकमेकांची साथ आपल्याला हवी असते. तर असा एखादा संघर्षमय प्रसंग आठवतो का जेव्हा एकमेकांची खूप साथ लाभली आपल्याला? जीवनात तसा संघर्ष इतका मला करावा लागला नाही, कारण मला सुसंस्कृत मिळाल्यामुळं मला असा संघर्ष करावा लागला नाही. कारण मी एखादी गोष्ट करायला गेलं समजा का तिचं ते नियोजन ती आधीच करून ठेवायची, त्याच्यामुळे मला तो त्रास गेला नाही. फक्त संघर्ष मला फक्त जेव्हा मी तबला शिक्षणाला मी बाहेर जायचं तेव्हा जो काय तिला इथलं जे काय मॅनेज करायचं होतं तर तोच तिला तो संघर्षाचा तो पिरियड होता तो तिने समर्थपणे पार पडला. त्याच्यामुळे असं बाकीचं काही प्रॉब्लेम आलेत नाही. वा वा, छान. एकमेकांसाठी अशी विशेष कुठली गोष्ट केली आहे का जी आपल्या लक्षात आहे? आमचं लग्न झाल्यानंतर जो आमचा पहिला लग्नाचा वाढदिवस होता मॅडम, तर तिला माहित नाही आणि मला समजा मी तिला न कळत तिला एक सोन्याचा गोप तिला प्रेझेंट करून दिला आणि त्याच वेळेस तिने मला एक कॅसिओ घेऊन दिला, असा कॅसिओ. म्हणजे तिला म्हणजे तुमची आवड बघून, बरोबर आवड बघून, तर हे तिला माहित नव्हतं आणि मला माहित नव्हतं. आणि जेव्हा ते अनपेक्षितपणे आमचं हे जसं देवाणघेवाण झालं त्याचा तो आनंद तो फार म्हणजे अवर्णनीय होता असं मला म्हणावंसं वाटतंय. म्हणजे एकमेकांना आवड असणारी गोष्ट ती मिळणं आणि तीही अचानक अशी. अचानक. छान. आणि आता तर हे फार कॉमन झालेलं आहे वाढदिवस वगैरे, पण त्यावेळी तो काळ असा नव्हता जेव्हा हे सेलिब्रेशन्स आपण करत होतो. आज कंट्रोलसाठीच भांडणं असतात की घरामध्ये कुणाचं चालणार, कुणाचं वर्चस्व असणार. पती पत्नीमध्ये याच खरं तर वादाचे जास्त मुद्दे असतात. पण आपल्या घरामध्ये टीव्हीचा रिमोट खरा कुणाकडे असतो? मॅडम, आम्हाला सिरियल किंवा सिनेमे बाकीचं
इतकं ऐकण्याची दोघांना सवय नाही. आम्हाला जे बातम्या जे ते ऐकण्याची जास्त सवय आहे. त्याच्यामुळे रिमोट तिच्याकडे राहिला किंवा माझ्याकडे राहिला तो काहीच फरक पडत म्हणजे नाही. आवड सारखीच आहे. आवड सारखी आहे त्याच्यामुळे रिमोट कंट्रोलचा प्रॉब्लेमच नाही ना कोणाकडे असावा. बऱ्याचशा गोष्टी आवडी आमच्या सारख्या आहे. हा. आणि निर्णय कोण घेतं घरातलं, म्हणजे कुठले महत्वाचे असे म्हणूया कुठली आपण. गोष्ट असली तर समजा मी जरी निर्णय मी मला घ्यायचं असलं तरी मी तिच्याशी चर्चा करतो. चर्चा करूनच आम्ही निर्णय घेतो. मी असं एकट्याने असं नाही घेत कुठलं. कारण काही गोष्टी मला कळतात, काही गोष्टी तिला कळतात. बरोबर. त्यामुळं दोघांच्या विचारांचा एक समन्वय करून तिथला मध्यम मार्ग काढतो. कारण बरेचसे निर्णय आपल्या कुटुंबाप्रती असतात, मुलांच्या प्रती किंवा आपल्या संसाराप्रती. तर ते दोघांचे विचार मिळणं आणि दोघांच्या मिळून जो चांगला सुवर्णामध्ये काय साधता येईल तसं आम्ही दोघांच्या विचारांना आम्ही तो सुवर्णामध्ये साधतो. नव्या पिढीकडे बघताना आपल्याला आज जे जाणवतं की हा बदल झालेला आहे, म्हणजे काळाच्या अनुषंगानं दशकं उलटत आहेत आणि बदल होतो आहे. तर येणाऱ्या पिढीने म्हणजे युवा पिढीला आपण आपल्या दृष्टीनं काय संदेश द्याल की सहजीवन कसं असावं आणि ते सुंदर का झालेलं आहे? सहजीवनाच्या आधी आपण मुलं असतो आणि आपले पालक असतात. सहजीवन घडवण्यासाठी आपल्या पालकांचा हा फार मोठा हात असतो आणि ते फार अनुभवी असतात. तर आज जर थोडा विचार करतो तर मुलांचं वैचारिक लेवल थोडीशी वेगळी आहे आणि पालकांची थोडीशी वेगळी आहे. पण तो आधीचा जो काळ होता तो पालक वर्ग गंभीरतेने आणि चांगल्या प्रकारे सगळं पाहून पालक लोक आपले निर्णय घ्यायचे. त्याच्यामुळं माझ्या अनुभवावरून सांगतो की जे आमच्या आईवडिलांनी जो अनुभव म्हणजे जो निर्णय घेतला त्यावेळेस सगळं पाहून करून तो निश्चितपणे आमच्या फायद्याचा ठरला. कारण आज आम्ही व्यवस्थितपणे आमचा संसाराचा गाडा रेटत आहोत आणि चांगल्या प्रकारे चांगल्या संस्काराने. तर जेणेकरून आणि हेच असं लग्नाचा प्रसंग आला की निश्चितपणे मुलांनी आपल्या आईवडिलांचा सल्ला घ्यावा. कारण ती लेवल आहे, त्यांच्या अनुभवाची लेवल आहे, ती आपल्याला आली नसते. आपण मुलं म्हणून ठीक आहे आपण थोडं सौंदर्य बघू किंवा बाकीच्या गोष्टी बसू तर कम्प्युटर बघू किंवा मोबाईल असं तो आताचा तो असा प्रकार आहे. पण त्यांचा जो संसाराचा अनुभव असतो, जीवनाचा अनुभव असतो तो आईवडिलांचा फार दांडगा असतो. आणि त्याच्यामुळं त्यांचे जे सल्ले असतात ते निश्चितपणे हे आजच्याही पिढीला तेवढेच लाभदायक आहे असं मला म्हणावंसं वाटते. आणि आपलं जीवन चांगलं होण्यासाठी आपल्याला प्राणायाम, योग, सामुदायिक प्रार्थना आणि विशेष म्हणजे निरोगी मन आणि निरोगी शरीर हे ठेवण्यासाठी आपल्याला तत्पर असावं लागते. नाहीतर आपल्याला जीवन जगता येणार नाही. आपलं मन संकुचित असेल किंवा मनामध्ये विचित्र भावना असतील, मन आपलं क्रियाशील नसेल तर त्याचा काही फायदा होणार आहे. आणि बाकी जीवनाचा आनंद घेण्यासाठी मी तर म्हणतो काही वेळेस की या जीवनातच खऱ्या अर्थानं आपल्याला काही गोष्टींचा आनंद घेता येतो जो की आपण घेतलेला नसतो. तर तो सगळा आनंद घेण्यासाठी आपल्याला आपलं शरीर हे निरोगी असावं. तर त्यासाठी ध्यान झालं, मेडिटेशन झालं. आता थोडक्यात सांगतो, महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेचं फार मोठं विश्व निर्माण केलं आहे. सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना मी निश्चितपणे नम्र विनंती करील ह्या नवीन युवकांना त्यांनी निश्चितपणे सामुदायिक प्रार्थना करावी, सामुदायिक ध्यान करावं, वेळ मिळते मेडिटेशन करावं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता वाचावी. खरे असा माझा प्रामाणिक संदेश आहे. कारण ग्रामगीतेनेच मला माझ्या जीवनाची दिशा दाखवलेली आहे. आईवडील तर गुरु आहेच, परंतु खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही माझ्या जीवनालाही दिशादर्शक आहे. छान. तेच युवा पिढीला सांगायचं आहे, कारण आपण कुठेतरी काहीतरी काळाच्या ओघामध्ये वेगळ्या वर्णाला लागलो आहे असं आजच्या पिढीला पाहून वाटतं. जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या जुनं ते सोनं आपण उगीच म्हणत नाही. जे विचार संतांनी आपल्याला दिले, जीवनाचा एक सुंदर असा मार्ग दाखवला, त्या मार्गावर थोडं जरी आपल्याला पावलं टाकता आली तरी हे जीवन सुंदर होऊ शकतं. मॅडम, तुम्हाला काय वाटतं, ही तरुण पिढी झाली तिने कसं वागायला हवं जेणेकरून त्यांचं सहजीवन छान होईल? पुढे जे मोठी मंडळी असतील आपल्याकडे, बुजुर्ग मंडळी, त्यांना सांभाळून न्यावं, सगळ्यांचं समजून घ्यावं. बरोबर. सगळं शिक्षणाबद्दल असं चांगलं काही असं करावं. त्यांनी पुढे काय त्यांना इच्छा असो, शिक्षणाची असो, कशाची असो, त्यांनी आवड पूर्ण करा. कारण आता तर व्यवसाय करणं किंवा नोकरी करणं हे तर क्रमप्राप्त आहे, प्रत्येक जण ते करणार आहे. पण त्यासोबतच कुटुंबाची जबाबदारी म्हणजे कौटुंबिक जबाबदारी सुद्धा आपल्याला टाळता येणार नाहीये. आपल्याला ते सुद्धा करायला लागणार आहे. आणि हा समन्वय साधताना ही तारेवरची कसरत नक्कीच आहे आजच्या पिढीसाठी, कारण ते दोन्ही करते. तुमच्या पिढीनं म्हणजे सहसा स्त्रीवर्ग हा घरात राहायचा, घर सुंदर उत्तम रीतीनं सांभाळायचं, पण आजच्या पिढीला मात्र हे दोन्ही कसरत करायला लागते. हे फार कठीण
कठीण आहे त्यांच्यासाठी आणि ते करतानाच मला वाटतं मग कुठेतरी बॅलन्स गडबडतो बरोबर. आणि मग ते वाद होत राहतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला तेच सांगायचं आहे की तुमच्या सहजीवनातनं आम्ही काहीतरी शिकायला हवं. वा वा वा. पूर्वीच्या काळी शिक्षणाचं प्रमाण थोडं कमी होते मॅडम, परंतु कसं स्थिरता होती. वातावरणात स्थैर्य होतं आणि आईवडिलांचा विचाराच्या सुसंस्कृत विचाराचा पगडा होता. बरोबर. आज आईवडील सुसंस्कृत आहेत, परंतु अपेक्षा थोड्याशा वाढलेल्या असतील असं मला वाटतं. बरोबर. तर तेव्हा तसं नव्हतं. त्यांनी सहजीवन कसं असावं ह्याचा त्यांनी चांगला अनुभव घेतला होता आणि आपल्या मुलांना कसं त्यांचं सहजीवन चांगलं जाईल या संबंधी ते आपल्या मुलांना विशिष्ट मार्गदर्शन करायचे, चांगलं मार्गदर्शन करायचे. त्यामुळे हे त्यावेळचे विवाह टिकले हे चांगले. आणि आजही मी म्हणजे माझा अनुभव सांगतो, कारण माझ्यासोबत जे विवाह झाले ते आतापर्यंत 100% सक्सेस आहेत. अगदी. पण नंतर मी पुढे पाहिले 10 वर्षानं 20 वर्षानं ते थोडे जरा प्रॉब्लेम आले. पण तर ते कुठंतरी समजून घेण्याचीच कमी आहे असं आपल्याला समजून घेण्याची. आणि कसं ग्रामीण भागात थोडंसं बंदिस्त वातावरण राहते आणि शहराचं थोडंसं वेगळं असते. लोक ग्रामीण भागातून शहरात आरोग्य शिक्षण या गोष्टी जातात, परंतु जो ग्रामीण भागाचा जो पगडा असतो तिथे थोडंसं वेगळं वातावरण असते. त्याच्यामुळे तिथून बाहेर निघण्याचा असा मार्ग नसतो. ऍक्च्युअली त्याला वाईट म्हणतात, ते बंदिस्त आणि चांगलंच वातावरण असते. आणि त्या वातावरणाची जुळून जेव्हा आपण एखादी सोयरी किंवा लग्न संबंध करतो तर निश्चितपणे थोड्याशा झगमगाटापासून जेव्हा आपण दूर राहतो की नाही तर थोडंसं जरा बरं राहते असं मला त्यावेळेस वाटत होतं. आता तसं वाटते. आता सुधारणा किंवा डेव्हलपमेंट हे तर काळाची गरज आहे, परंतु ही सुद्धा एक गोष्ट मला कारणीभूत वाटते की हे लोक शहरीकरणाच्या झगमगाटापासून हे दूर होते किंवा आम्ही थोडं दूर होतो. मग त्यावेळेस ते संस्कार झाले. त्याच्यामुळे मग आम्हाला हे जे बाकीचं जे काही एवढं समोर पाहायला मिळत होतं तर त्याचा आम्ही तारतम्याने विचार करत होतो. आता शहरीकरणाला आमचा विरोध नाही किंवा त्याचा आम्ही द्वेष कर, तो भागच वेगळा आहे पूर्ण. पण आम्हाला जे काही वाटलं, जे संस्कार आम्हाला त्या खेड्यातून का जे लहानाचे आम्हाला मिळत गेले आणि ते संस्कार निश्चितच आम्हाला आमचं जे आज 40 वर्षाचं आयुष्य आहे हे जगायला आम्हाला म्हणजे फलदायी ठरले. बरोबर. छान छान. म्हणजे खेड्यांमध्ये भारत वसलेला आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, आपले विचार, आपले आदर्श सुद्धा त्याच जीवनामध्ये दडलेले आहेत. बिलकुल. आणि पुन्हा एकदा आपल्याला तिथे वळायला लागणार आहे हे मात्र नक्की महत्वाचं आहे. खरं तर इतका सुंदर आपला सहजीवनाचा प्रवास उलगडून दाखवला आणि आमच्या श्रोत्यांनाही यातनं फार असा मार्गदर्शक गोष्टी शिकायला मिळाल्यात. आपण इथे आलात यासाठी आकाशवाणी चंद्रपूर केंद्रातर्फे मी आपणा दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांचे मी इथे आभार मानतो. धन्यवाद. घेऊन हाती हात, घेऊन हाती हात, निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची